नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झाली. सकाळी सकाळी अतिशय सुंदर असा सूर्योदय पाहायला मिळाला. आकाशामध्ये पाहिलं तर अतिशय छान छान असे रंग आले होते. आजचा दिवस तुमच्या सर्वांना पण खूप आनंदाचा जाओ. कॅनडामध्ये आता सर्वजण गार्डनिंगच्या कामामध्ये खूप मग्न आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही पण गार्डनचं थोडंसं काम करायचं ठरवलं. हा. पाऊस पडला काल रात्री खूप जास्त. हो ना. या साईडला पण इतकं छान आलंय ना. हे बघा. हे किती सुंदर आहे. त्याचा वास इतका सुंदर यायलाय ना. हो, छान पर्पल कलरचं आलेलं आहे. हो ना. वाव. हे बघ. छोटंसं आहे, त्याला फुलं किती आले. किती आले. इकडे सर्वजण एप्रिल आणि मे महिन्यात आपल्या घराच्या समोरच्या जागेमध्ये छान छान अशी फुलांची झाडं लावतात. कॅनडामध्ये जवळपास सर्वांनाच गार्डनिंगची आवड असते, कारण आपण कुठल्याही घराच्या समोर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर अशी फुलं दिसतात. अतिशय सुंदर लँडस्केप डिझाईन्स आपल्याला इकडे प्रत्येक घराच्या समोर पाहायला मिळतात. आज वातावरण पण छान होतं आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही सर्वांनी गार्डनची साफसफाई करायचं ठरवलं. दरवर्षी साधारण एप्रिल आणि मे महिन्यात ही सगळी कामं आपल्याला करून घ्यावी लागतात. त्यानंतर आपण समर टाईममध्ये या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. थँक्यू धनुष. हे बघा, धनुष मला थोडंसं मदत करू लागतोय. हे जे आपल्या घरांच्या आतमधलं जे डिवायडर आहे, हे एक प्रकारचे त्यांनी असे बुश लावलेले आहे या ठिकाणी. थोडंसं ट्रिम केलं मी याला आताच, कारण याचे जे फांद्या आहेत त्या खूप जास्त पसरल्या होत्या इकडे तिकडे. त्याला प्रॉपरली असं कट करून शेप दिला. तर सीझनमध्ये 2-3 वेळेस याला प्रॉपर शेप द्यावा लागतो. आता पानं यायला लागलेली आहेत हळूहळू. आणि इकडे शिल्पाचं गार्डनिंगचं काम चालू आहे. काय झालं एवढं हसायला? आज तुम्हाला माहितीये का तुम्ही कशासारखे दिसताय? कसं? कार्टून एक आहे सीड द सायन्स किड म्हणून. सेम हो. त्याच्यासारखे दिसतंय. त्याचे केस माझ्यासारखे आहेत का? हा ना. तेही सायंटिस्ट सारखंच वागत होता. मी पण सायंटिस्ट, तो पण हा. scientist. कामामध्ये असं होते, आता काय करणार. हे पहा, इकडे शिल्पा झाडांना पाणी देते. छान वातावरण आहे आज, मस्त ऊन पडलेलं आहे. दुपार नवीन झाडं लावले. बरोबर. बकेट मध्ये रेन वॉटर कलेक्ट केलेलं होतं ते टाकते आता. वा, छान फुलं येतील आता. हा. दुपारचे जवळपास 3 वाजलेत. या ठिकाणी इकडे पहा तुम्ही, किती छान फुलं आलेली आहेत. 7 दिवसामध्ये इतकी छान छान फुलं आली. खूप फास्ट ग्रो झाली ही सगळी झाडं. मस्त ऊन आहे आज. आणि ह्या सीझनमध्ये आता कॅनडात सगळेजण गार्डनिंगच्या कामामध्ये खूप बिझी असतात. इकडे लोकांना आपल्या घराच्या समोर वेगवेगळी अशी फुलांची झाडं लावायला खूप आवडतं. आम्ही पण आज वेदर चांगला असल्यामुळे सगळेजण कामामध्ये बिझी आहोत. आता हळूहळू झाडांना पानं यायला लागतील. झालं का लावून? हो, हे लास्ट इयरचे ना इंडियन ब्लँकेट फुलांचे ना सीड आले त्या ग्रासवर. बरं बरं.
त्याला दुसरीकडे छान शिफ्ट छान करा. असे प्लांट झालेत म्हणलं काढून लावूया इकडं. ओके, लावा दुसरीकडे शिफ्ट करा त्याला. त्याचं 7-8 महिने फुलं राहतात. वातावरणाचा किती फरक असतो बघा माणसाच्या जीवनावरती. चांगलं वातावरण असलं की आपल्याला बाहेर येऊन काही ना काही ॲक्टिव्हिटी करावी वाटते. आता थंडीचे दिवस जवळपास संपले. इथून पुढे ऑगस्टच्या एंडपर्यंत चांगलंच वातावरण राहील. पाऊस पडत राहतो अधूनमधून थोडा थोडा, परंतु आता बर्फ नाही येणार. हे आपलं सफरचंदाचं झाड आहे. 2-3 वर्ष झालं याला लावून. आता याला पानं यायला लागलीत. हे बघा तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा अशी छान छान आता पानं आणि अगोदर फुलं येतात याला आणि मग त्याच्यानंतर पानं येतात. छान सफरचंद लागतात त्याला, लाल कलरची एकदम टेस्टी आहेत. धनुष राहू दे बाळा, थकशील, मी करतो, राहू दे. झालं? पण याला इकडे न्यावं लागेल ना एंडपर्यंत. तू काय कर, ही वायर बाजूला कर, मी काढून घेतो. थँक्यू धनुष. धनुषला पण या सगळ्या कामाची एवढी आवड आहे. मी आणि शिल्पा गार्डनमध्ये आम्ही काही करायला आलो की तो घरामध्ये बसत नाही. त्याला वाटतं मम्मी डॅडी काय करताय, आपण पण जाऊन मदत करावी. ओके, आतमध्ये चाललास? ओके, जा. रियांशला बोलव नाही तर बाहेर. छान झालंय. हा शेप छान दिला. कोणत्या नेऊन कोण सोडायले? किती निघालं ना ते? अजून ट्रिम करायचे का झालं आता? हे एका बॅग मध्ये भरून इथं ठेवलं ना, शुक्रवारी घेऊन जातात. गरमी व्हायली खूप. हो ना, चांगलं ऊन पडले. खूप जास्त गरमी, वारं नाही ना त्याच्यामुळे गरमीला. मस्त दिसायला आता एकदम गोल झालं. एकदम सुंदर झालंय. एकदम बोंजाय सारखं. आज गार्डनचं खूप काम झालं. हो, बरंच काम झालं आज. धनुष, हाऊ इज इट लुकिंग? Oh, nice. Looking good?
एकदम गोल झालं. छान वाटायले. परफेक्ट. नेक्स्ट काय मग? नेक्स्ट आता ते झाड करायचं का? येलो फुलं किती छान आहेत ना, एकदम मनाला अट्रॅक्ट करतायत. आपल्या घराच्या पाठीमागच्या जागेत जी व्हेजिटेबल गार्डनिंग आम्ही करतो त्यासाठी लागणारी रोपं आम्ही घरामध्येच लावलेली आहेत आणि ती आता अशी इतकी मोठी झालेली आहेत. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस आम्ही सर्वजण मंदिरामध्ये गेलो. आपल्या घराच्या जवळ एक नवीन मंदिर झालेलं आहे आणि या मंदिरामध्ये आज मूर्ती स्थापनेचा दिवस होता. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिः. खूप छान वाटलं. आपल्या घराच्या जवळ एक अतिशय सुंदर असं मंदिर झालेलं आहे. देवाचं दर्शन घेतलं. प्रसाद घेतल्याच्या नंतर आम्ही घरी परत निघालो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.